नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। वनरक्षक भरतीची तयारी आपण करतोय आणि जुने पेपर बघतोय। याच्या आधी झाले वनरक्षक भरतीचे पेपर, या ठिकाणी त्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता सगळे पेपर्स तुम्हाला STI RCP ॲप्लिकेशनला आपण अवेलेबल करून दिलेले आहे। ओके, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात, त्या ठिकाणी ते वाचू शकतात आणि लेक्चरसुद्धा तुम्हाला सगळी त्या ठिकाणी भेटणार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी आपण महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पिक द सिनोनिम फॉर द वर्ड। डिस्पाइस म्हटलेलं, डिस्पाइस, डिटेस्ट, आयडॉलाइज, ट्रेझर आणि चेरिश। बघा, डिटेस्ट या शब्दाचा अर्थ डिस्पाइस असा म्हणतो, याला आम्ही तिरस्कार असं मराठी म्हणत असतो। मराठीमध्ये याचा अर्थ या ठिकाणी लक्षात ठेवा, तिरस्कार असा आम्ही यास म्हणत असतो। पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी नेफा म्हणून ओळखले जायचे? नेफा म्हणून नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी, मला वाटतं असं त्याला म्हटलं जायचं। कोणतं राज्य होतं ते? तर अरुणाचल प्रदेश हे ते राज्य आहे। पुढे थरचं जे वाळवंट आहे त्याला थार असं म्हटलं गेलं। या ठिकाणी त्या वाळवंटातून कोणती नदी वाहते? बियास, लुनी, झेलम, गोदावरी। सरळ आहे, थरचं वाळवंट जे कुठे आहे मित्रांनो? मुख्यत्वे राजस्थान, ओके, या भागामध्ये आहे आणि तिथे लुनी असेल, ती महत्त्वाची नदी या ठिकाणी आहे। अत्यंत म्हणजे वाळवंटी भाग जो त्याला आपण म्हणू शकतो, त्या ठिकाणी ही नदी आहे। पुढे भूकंप प्रवण क्षेत्राचा नकाशानुसार किती भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये विभागलेला आहे भारत? हा बघा, भारतामध्ये एकूण किती भूकंप प्रवण क्षेत्र आहे? तुम्हाला प्रश्न काय आलाय? 3, 4, 5, 7? मित्रांनो, भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र जे आहेत ते 4 आहेत, हे लक्षात ठेवा। बघा, भारतातील जे भूकंप प्रवण क्षेत्र आहे मित्रांनो, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे क्षेत्र आहे ना, ते हे हिमालयीन रांगा जे आहेत का, पश्चिम पूर्व पसरलेल्या, हा सगळ्यात महत्त्वाचा पट्टा या ठिकाणी आहे भूकंप होणारा, हे लक्षात घ्या। पुढे केवलादेव राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? सिंह, पक्षी, वाघ, हरिण। केवलादेव म्हटलंय, राज्य आम्हाला माहीत असलं पाहिजे। केवलादेव कोणत्या राज्यामध्ये आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे। मग व्याघ्र प्रकल्पाबद्दल माहिती काढून ठेवावी लागेल। सिंह, गीरचं अभयारण्य, त्यानंतर हरणासाठी प्रसिद्ध, त्या ठिकाणी काश्मीरमधलं एक महत्त्वाचं अभयारण्य आहे, ते माहीत असावं। पुढे सिंधू संस्कृती जी आहे किंवा सिंधू खोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरामध्ये जलकुंड सापडले? द ग्रेट बाथ, सिंधू खोरे। आता मग हे लोथल कुठे? गुजरातमध्ये। मोहनजोदारो, मेहरगड, हडप्पा। आता या मोहनजोदारोचा शोध कोणी लावला? हडप्पाचा शोध कोणी लावला? कधी लावला? त्यामधले ते मग दयाराम साहनी वगैरे या व्यक्ती, त्या आम्हाला माहीत असल्या पाहिजे। इथे जे जलकुंड आहे ना, ते मोहनजोदारो या ठिकाणी सापडलेले आहेत। पुढे भारतातील कोणत्या राज्यामध्ये 7 सिस्टर्स फॉल्स आहेत? बघा, 7 सिस्टर्स फॉल्स, तो धबधबा कुठे आहे? आपण त्या तिकडचे 7 राज्य जे आहेत पूर्वेकडचे त्यांना 7 सिस्टर्स म्हणतो, पण तो फॉल्स कुठे आहे? ओडिशा, मणिपूर, मेघालय, मिझोराम। इंटरेस्टिंग, आणि ते मेघालयमध्ये। कुठे? मेघालयमध्ये। एक लक्षात ठेवायचं, सर्वाधिक पावसाचे ठिकाणं जे आहेत ना, मौसिनराम, चेरापुंजी, हे मेघालयमध्ये। मेघालयची राजधानी शिलाँग ही लक्षात ठेवायची, आणि मग त्या ठिकाणी हा 7 सिस्टर्स फॉल्स आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे पिक द सिनोनिम फॉर द वर्ड। सिनोनिम शोधा, समानार्थी शब्द शोधा। बघा, टेन्युअर म्हटलंय आम्ही, टेन्युअर, स्टिंट, डिटेन, फेबल, डीप। बघा, टेन्युअर एखादा कालावधी म्हणतो आपण त्याला, पिरियड म्हणतो। स्टिंट हा शब्द आहे त्याच्यासाठी। समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे। पुढे आपण जातोय पुढच्या प्रश्नात। खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा। सानंद, द्वंद्व, सहबहुव्रीही, अव्ययीभाव आणि तत्पुरुष। सा म्हटलंय, सा पासून सुरुवात आहे ना, तर तो सहबहुव्रीही येणार आहे। सा पासून सुरुवात होते आहे। सोपा आम्हाला ओळखायला या ठिकाणी। पुढे आपण जातोय, फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड ॲमिश। बघा, आमिष हा शब्द आहे, परफेक्ट, सुटेबल, बॅचलर आणि इम्प्रॉपर। अमिष म्हणजे काय? योग्य नसलेलं, अव्यवस्थित ज्याला म्हणूया आपण, त्याला इंग्लिशमध्ये इम्प्रॉपर हा शब्दप्रयोग वापरलेला आहे।
आमिषसाठी इम्प्रॉपर हा शब्दप्रयोग आहे, लक्षात ठेवावा लागणार आहे. पुढचा प्रश्न बघा. फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. ही इन्स्टेड ऑन डिस्क्रायबिंग हिज ऑपरेशन ऑन ग्राफिक डिटेल. बघा, ग्राफिक डिटेल म्हटलं गेलं आहे, त्या ग्राफिकला हायलाईट केलं आहे. क्लिअर, ऑब्स्क्युअर, व्हॅग्यू आणि क्विक. ग्राफिक म्हणजे काय मित्रांनो? ग्राफिक म्हणजेच क्लिअर, स्पष्ट असं आपण त्याला म्हणतो आहोत. पुढे आहे कपिला षष्ठीचा योग येणे. वाक्प्रचाराचा अर्थ योग्य कोणता आहे? एखाद्या व्यक्तीचा 60वा वाढदिवस, कपिला षष्ठी नावाचे योगासन, अत्यंत दुर्मिळ आणि उत्कृष्ट संधी, कपिला जातीच्या गायीचा बछडा होणे. कपिला षष्ठीचा योग येणे म्हणजे अत्यंत दुर्मिळ आणि उत्कृष्ट अशी संधी उपलब्ध होणे मित्रांनो. आणि तुमच्यासाठी यावर्षी वनरक्षकची अशीच संधी उपलब्ध झालेली आहे. खूप जास्त प्रमाणात जागा आहेत. आता वनरक्षकसाठी तयारी कशी करायची, त्याच्यासाठी बुक लिस्ट काय आहे, या सगळ्या मुद्द्यांवर मी स्वतंत्रपणे एक व्हिडिओ बनवलेला आहे, जो STI RCP ॲप्लिकेशनला टाकला आहे. ज्यांना तयारी करायची ना 2022मध्ये वनरक्षकची, फॉरेस्ट गार्ड असं त्याला इंग्रजीमध्ये नाव या, त्यांनी STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. खाली लिंक दिली आहे, तिथे वनरक्षक भरतीचा संपूर्ण कोर्स आहे. पण तुम्ही फक्त डेमो लेक्चर बघा, तिथलचे टेस्ट बघा. सरळ सेवेच्या टेस्ट तुम्हाला टाकले, तिथे फुल टेस्ट टाकले 5. त्या 5 टेस्ट जर तुम्ही सोडवल्या ना, तुम्हाला फायदा होणार आहे. वनरक्षक भरती एक सरळ सेवा भरती आधी हे लक्षात घ्या मित्रांनो. याचा संपूर्ण कोर्स आहे. याचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन तुम्हाला ॲप्लिकेशनला भेटणार आहे. ई बुक्स आहेत. वनरक्षक भरतीसाठीच्या नोट्स आपण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. सगळे आता इंग्लिशच्या सुद्धा नोट्स आपण ॲड केल्या. मराठी व्याकरण, इंग्लिश, GK, गणित बुद्धिमत्तेचं बुकलेट आहे. सगळं काही वनरक्षक भरतीच्या कोर्समध्ये आहे. ॲपला जाऊन एकदा चेक करा. त्या ठिकाणचे डेमो लेक्चर्स बघा. आवडलं तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या कोर्सला प्रवेश घेता येईल आणि योग्य दिशेने अभ्यास करता येईल. पुढे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. वॉचिंग द शो वॉज लाईक वॉचिंग ग्रास ग्रो. फिगर ऑफ स्पीच लाईक वापरला गेला. लाईक. वॉचिंग द शो वॉज लाईक वॉचिंग ग्रास ग्रो. तो शो बघणे म्हणजे ते ग्रास ग्रो होते तसं आहे. ते तुलना केली आहे. काय तुलना? कम्पॅरिझन आहे. अलंकारिक भाषेमध्ये मित्रांनो हायपरबोल, मेटॅफर, सिमिली, युफेमिझम, हा तुलना करणारा जो अलंकार आहे ना, हा सिमिली अलंकार आहे. काय आहे? सिमिली. पुढे टिंबटिंब यांनी वनस्पती प्रदेश निष्ठतेच्या अपवादात्मक पातळ्या आणि निवासनाशाच्या गंभीर पातळ्या दोन्ही दर्शवणाऱ्या जैव भौगोलिक प्रदेशासाठी जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र ही संज्ञा निर्माण केली. बघा, जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र ही कन्सेप्ट कोणी तयार केली, कोणी मांडली? MS स्वामीनाथन, चार्ल्स डार्विन, डेव्हिड बल्टिमोर, नॉर्मन मायर्स. मित्रांनो, नॉर्मन मायर्स यांची ती संकल्पना आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये ॲटॉल प्रवाळ भित्तिका कोठे आढळून येतात? लक्षद्वीप बेट समूह, मन्नारचे आखात, अंदमान निकोबार बेट, कच्छचे आखात. ॲटॉल प्रवाळ भित्तिका, लक्षद्वीप बेट समूह लिहून घ्या. मित्रांनो, याच्यात जे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे ना, ते स्वतंत्र वेगळ्या लेक्चरमध्ये मी घेतोय. ते तुमच्या याच्या कोर्समध्ये, वनसेवेच्या कोर्समध्ये तिथे गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून देतोय आपण. त्या ॲपला जाऊन तुम्हाला बघावं लागेल. तिथे तुम्हाला या PDF भेटतील आणि त्याचे विश्लेषणंसुद्धा भेटतील. पुढे आपण जाऊया. खालीलपैकी कोणते तंतुवाद्य नाही? डफ, गिटार, सितार, व्हायोलिन. तंतुवाद्य कोणतं नाही? बघा, गिटार तंतुवाद्य, सितार तंतुवाद्य, व्हायोलिन तंतुवाद्य, डफ मात्र नाही. पुढे प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. पुतळा उभारण्यापूर्वी सर्व शासकीय टिंबटिंब पार पाडण्यात आले. सावकार, निरुपाधिक, साकार की सोपस्कार? त्याच्या आधी इतर जे काही सोपस्कार आहेत ते पार पाडण्यात आले. सोपा शब्द होता. पुढे दलदली परिसंस्थाच्या संवर्धनाशी संबंधित कोणता करार आहे? बघा, वन सेवेचा पेपर तुम्ही देतायत. पर्यावरण विषयावरचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कृषीवरचे प्रश्न, कृषी आणि पर्यावरणावर मी जवळपास 25 ते 30 लेक्चर्स तुमच्या वनसेवक भरतीच्या कोर्समध्ये टाकले. ग्रामसेवक भरतीच्या कोर्समध्ये सुद्धा टाकले आहे. ती म्हणजे ग्रामसेवक आणि वनसेवक दोघांना सुद्धा फायदेशीर आहेत. ते तलाठी भरती करत असाल ना, वनसेवक भरतीचा तुम्हाला खूप फायदा तिकडे होणार आहे. तलाठी भरतीला कोणता करार येऊ? बोन, रामसर, व्हिएन्ना, बेसेल, दलदलच्या परिसंस्था. मित्रांनो, खूप हा करार सध्या चर्चेत आहे. रामसर करार
महाराष्ट्रामध्ये 2 नवीन स्थळांना मान्यता आहे. त्यामध्ये एक नांदूर मधमेश्वर आहे. दुसरं स्थळ कोणतं मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. पुढे प्रसिद्ध कलाशैली मधुबनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आसाम, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल. बघा मधुबनी बिहारशी संबंधित कलाशैली आहे. पुढे तुम्हाला बघा बुद्धिमत्ता गणितावर कसे प्रश्न आले. सर्वात लहान पर्याय निवडा म्हटलं होतं. प्रश्नचिन्ह इथे डॉलरसाठी प्लस, @साठी मायनस वापरा. बस वेळ खाऊ ये हे वेगळे बघेल मी, फक्त तुम्हाला सांगतोय. पुढे पियुष या शब्दाचा समानार्थी शब्द. अमृत, निषाद, प्रदोष, विषारी. पियुष म्हणजे काय? सगळ्या परीक्षांना कामाला येईल. पियुष म्हणजे अमृत. पुढे भारताची पहिली महिला बँक टिंबटिंब या नावाने ओळखली जाते. वुमेन्स बँक ऑफ इंडिया, महिला बँक ऑफ इंडिया, भारतीय महिला बँक, महिला स्टेट बँक ऑफ इंडिया. भारताची पहिली महिला बँक, तिला भारतीय महिला बँक असं आम्ही म्हणतोय. पुढे जातो मी. पुढचा प्रश्न सरळ तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचा बेरीज वजाबाकीवरचा प्रश्न आहे. बेसिक क्रियेवरचा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून सोडवू शकतात. उत्तर तुमच्या समोर आहेत. पिक द राईट अँटोनिम फॉर द वर्ड. पेसिमिस्टसाठीचा आता पेसिमिस्ट म्हणजे काय हो? निराशावादी म्हणतो आपण त्याला. निराशावादी याला विरुद्धार्थी जर म्हणाला ऑप्टिमिस्ट. आशावादी हा शब्द आहे विरुद्धार्थी. धारोष्ण या शब्दाचा योग्य संधी विग्रह. धारोष्ण, धारो येईल का? नाही. आता पुढे उष्ण कोणता येणार? दीर्घ येणार की ऱ्हस्व येणार? तो मुद्दा आहे मित्रांनो. धारा अधिक उष्ण. धारा अधिक उष्ण, हे उष्ण नाही. धारा अधिक उष्ण, ऊ ऱ्हस्व आहे. धारोष्ण म्हणतोय त्याच्यापासून. पुढे तुम्हाला विचारलं आहे फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. ही ॲश्युअर्ड हर दॅट ही वूड बी डिस्क्रीट. ही ॲश्युअर्ड, त्याला खात्री होती. हर, त्याच्यावर खात्री होती. दॅट ही वूड बी डिस्क्रीट. म्हणजे डिस्क्रीट म्हणजे काय माहिती का? इथे काय तुम्हाला मिनिंग सांगितलं आहे. काळजी असणारी. काय? काळजी असणारी किंवा काळजी घेणारी असणार आहे. कॉशियस म्हणतो आपण त्याला. काय? कॉशियस हा शब्द आहे मित्रांनो. इंग्लिश लक्षात ठेवावं लागेल. पुढे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीवरचा प्रश्न आहे. कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला जे वर्णमाला आहे त्यांच्या एकूण बेरीज आहे की काय आहे ते सगळं बघून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पुढे सर्वात लहान सर्वात मोठा पर्याय अशा पद्धतीचे प्रश्न आलेले. बावळी, मुद्रा, देवळी, निद्रा. योग्य म्हण, तिचा योग्य अर्थ. बोळसर दिसणारी पण बावळट, दिसण्यात बावळट पण व्यवहारात चतुर. सरळ आहे, सरळ आहे 2 नंबरचं. बावळट दिसते पण हुशार आहे. पुढे विरुद्धार्थी शब्दाची जोडी. अग्र, टोक हे तर समानार्थी. तारुण्य, यौवन समानार्थी आहे. छंद, नाद समानार्थी आहे. कठोर, मृदू विरुद्धार्थी आहे. कठोरचा विरुद्धार्थी शब्द आहे मृदू. पुढे जातोय आपण. खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. पुरुषोत्तम, अव्ययभाव, दौंदव, कर्मधारय, बहुव्रीही. बघा समास प्रकार ओळखा असं म्हटलेलं आहे. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. पुरुष. कर्मधारय समासाचं हे उदाहरण आहे. समासा टॉपिक बघावं लागेल. मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघा. मराठी व्याकरण. मराठी व्याकरणाच्या 95 टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. किती? 95. जे मित्र प्रामाणिकपणे, ज्यांना दुसरा गायडन्स नाही, कुठे क्लास लावलेले नाही आहे ना, त्यांनी बिनधास्तपणे STI RCP ॲप्लिकेशनवर जा. मराठी व्याकरणाच्या 95 सराव टेस्ट आहे, त्या सोडवा. ओके. आणि त्याच्यावरचे लेक्चर्स आहेत जवळपास 100 लेक्चर्स आपण घेतलेले, ते सोडवा. ते सगळे बघा. इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा जवळपास 60+ टेस्ट आहेत आणि त्याच्यावरचे लेक्चर आहेत. 100+ लेक्चर्स आहेत इंग्लिशचे. हे करावेच लागतील तुम्हाला जर तुम्हाला हे बनायचं आहे वनरक्षक. पुढचे 3-4 महिने कदाचित त्याच्या लवकर ही भरती होऊ शकते. महिना 2 महिन्यात सुद्धा. मात्र किमान 2 महिने तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुम्ही जवळ जाऊ शकता यशच्या. आय हॅव वेटेड फॉर एव्हर फॉर द न्यू बुक टू पब्लिश. तुम्हाला फिगर ऑफ स्पीच विचारलेलं आहे. ऑक्झिमोरन, हायपरबोल, युफेमिझम, मेटाफर. आय हॅव वेटेड फॉर एव्हर फॉर द न्यू बुक टू बी पब्लिश. मित्रांनो या ठिकाणी हायपरबोल हा अलंकार आहे. फिगर ऑफ स्पीचवर मी लेक्चर घेतले. मी सगळे फिगर ऑफ स्पीच शिकवले तुम्हाला. लेक्चर आहे, आपल्या ॲपला जाऊन बघा, तुम्हाला उत्तरं जमतील. कोणतं भारतातील जैवविविध भौगोलिक क्षेत्र नाही आहे? ट्रान्स हिमालय, निमकोरडे हवामान क्षेत्र, गंगेचे मैदान, खाजन आणि बॅकवॉटर क्षेत्र. बघा जैव भौगोलिकमध्ये ट्रान्स हिमालय येत आहे, निमकोरडे हवामान क्षेत्र येत आहे,
गंगेचं मैदान सुद्धा येतं आहे. याच्यामध्ये खाजण आणि बॅकवॉटर जे आहे का ते मात्र नाही आहे. लक्षात घ्या. आता हे थोडंसं वनासंदर्भात आहे. 3 समान पत्ते, एक भिन्न आहे, कोणता पत्ता वेगळा आहे, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. काय कोणत्या टॉपिकवर येतोय तेवढं फक्त लक्षात घ्या. ते टॉपिक करावे लागतील. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. द मून वेव ॲट द सन ड्युरिंग डाऊन. द मून वेव ॲट द सन ड्युरिंग डाऊन म्हटलेलं आहे आणि तुम्हाला फिगर ऑफ स्पीच ओळखायचा आहे. मित्रांनो, द मून वेव ॲट द सन ड्युरिंग डाऊन. इथे काय केलं माहिती आहे? कल्पनाशक्ती, काल्पनिकतेचा वापर केलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला युफेमिझम, ऑक्सिमोरोन, पर्सॉनिफिकेशन आणि सिमिली. पर्सॉनिफिकेशन म्हणतो आपण त्याला. एखादी गोष्ट ते नाही का, फणसावर काय आले ते मराठीमध्ये आहे बघा, चाफा बोले ना चाफा चालेल, म्हणजे ते चाफा त्याला माणसाची हे दिली, निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखं वर्णन करायचं, त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतो आम्ही. पुढे पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. अ किंग कोब्रा इज इंडिजिनियस टू इंडिया. बघा, हायलाइट इंडिजिनियस म्हणजे काय? ॲन एलियन पर्सन ऑर थिंग इम्पोर्टेड फ्रॉम सम प्लेस एल्स, ॲन इमिग्रंट ऑफ सम अदर प्लेस, नेटिव्ह टू अ कंट्री ऑर प्लेस. बघा, इंडिजिनियस, अ किंग कोब्रा इज इंडिजिनियस टू इंडिया. नेटिव्ह टू अ कंट्री ऑर प्लेस, नेटिव्ह त्या ठिकाणचा स्थानिक, इंडिजिनियस आहे हा किंग कोब्रा, इंडियामध्ये आढळतो, असं तुम्हाला लक्षात घ्यायचं. पुढे बुद्धिमत्तेचा प्रश्न. पुन्हा एकदा, बुद्धिमत्तेचे कशा पद्धतीचे प्रश्न आहे, गणिताचे कसे प्रश्न आहे, रिकामी जागा भरा, क्रम त्या ठिकाणी तुम्हाला ओळखायचा आहे. पुढे फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. दे मेंटेन अ ब्रेथलेस पेस फॉर हाफ ॲन आवर. पेस, ब्रेथलेस पेस. पेस म्हणजे काय? ह्युमर, टेम्पर, टेम्पो, डिले. टेम्पो आपण म्हणतो ना, तर टेम्पो म्हणजे ते गावाकडचं आपलं ते खटारा नव्हे, हे पेस, टेम्पो एक विशिष्ट गती ज्याला आपण म्हणतोय त्या संदर्भातला प्रश्न आहे. पुढे कन्वर्ट द फॉलोइंग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. हॅव यू फिनिश द रिपोर्ट. बघा, या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करायचा आहे. हॅव यू. मित्रांनो, हॅवचा हॅज झाला पाहिजे, पहिला मुद्दा. इकडे फिनिश म्हटलेला आहे. हॅव रिपोर्ट्स बीन फिनिश बाय यू. हॅव द रिपोर्ट बीन फिनिश बाय यू. हॅड, हॅज आला पाहिजे. हॅज द रिपोर्ट बीन फिनिश बाय यू. हॅवचं काय करतोय आम्ही पॅसिव्हमध्ये? हॅज करतो आहे, पुढे बीन वापरतो आहोत. पुढच्या प्रश्नाकडे जातो मी. WWF. WWF वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर. लक्षात ठेवा, वनसेवकची परीक्षा आम्ही देतोय. सध्याची केंद्रीय दक्षता आयुक्त आता सध्या कोण आहे 2022मध्ये ते काढून ठेवा, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पुढे फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. डिसीज इनहिबिट मेनी थिंग्स इन अ पर्सन. इनहिबिट, डिसीजेस इनहिबिट मेनी थिंग्स इन अ पर्सन. प्रिझर्व, क्लिअर्स, हॅम्पर, इनकरेजेस. डिसीजेस इनहिबिट मेनी थिंग्स इन अ पर्सन. इनहिबिट म्हणजेच हॅम्पर असा आपण त्याचा अर्थ घेत असतो. पुढे कन्वर्ट द सिम्पल सेंटेन्स टू अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. वी नीड अ हाऊस टू लिव्ह. बघा, सिम्पल टू कॉम्प्लेक्स. अ हाऊस टू लिव्ह इज नीडेड बाय अस. हे सामान्य वाक्य, केवळ वाक्य. वी नीड अ हाऊस वेअर वी कॅन लिव्ह. बघा, इथे ना कंजंक्शन आलं पाहिजे, काहीतरी जोडणार आलं पाहिजे. अ हाऊस वेअर वी कॅन लिव्ह इज नीडेड बाय अस. इथे वेअर म्हटलं होतं. इथे जर बघितलं तुम्ही मित्रांनो, वी हॅड हाऊस दॅट, इथे दॅट म्हटलं आहे. वी नीड अ हाऊस टू लिव्ह वेअर कॅन लिव्ह, वेअर वी कॅन लिव्ह. वी नीड अ हाऊस वेअर वी कॅन लिव्ह. आम्हाला असा हाऊस पाहिजे जिथे आम्ही राहू शकतो, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा पेपर या ठिकाणी बघितलेला आहे. पुढचे पेपर बघत जाणार आहे आपण. बरेच पेपर या ठिकाणी बघणार आहोत वनरक्षक भरतीचे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला या लेक्चरचा फायदा झाला का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. वनरक्षक भरती 2022चे असे लेक्चर डेली घ्यायचे का दररोजचं एक लेक्चरचा आपण प्रयत्न करू, एक प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करू, मॅक्झिमम प्रश्न घेऊया. चला, कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. थांबूया या ठिकाणी. धन्यवाद. तुमचा जर चांगला रिस्पॉन्स भेटला तर आपण लाईव्ह स्वरूपाचे लेक्चर्स काही यूट्यूबला सुद्धा या ठिकाणी घेऊ. त्यानंतर बघा, रात्री 8 वाजता आपण डेली लाईव्ह घेतोय. GKचं असतं ते, तुम्ही जॉईन होऊ शकतात. 10 वाजता इंग्लिशचे लाईव्ह घेतो आपण किंवा इतर घेतोय. आणि सकाळी 8 वाजता सुद्धा लाईव्ह सेशन आपल्या यूट्यूब चॅनलला चालू आहे, STI RCP ॲप्लिकेशनला चालू आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकतात. थांबूया. धन्यवाद.